नमस्कार, मी चंद्रकांत वारगडे। प्रथमतः आपल्या सर्वांना आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी आज आपण एका पर्यावरण संबंधातील एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत। खऱ्या अर्थाने मी नुकतेच आज पेपरमध्ये वाचण्यात आलं की माननीय मुख्यमंत्री यांनी 300 कोटी झाडं लावण्यासंदर्भामधला निर्णय घेतला आहे। त्यामुळं आज खास हा व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून त्यांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ते काम करत असताना विचार केला पाहिजे। या ठिकाणी आम्ही बकुरी देवराई वनराई प्रकल्पामध्ये 1 लाख झाडं लावून जगवले आहेत। आम्ही करून दाखवलं आहे म्हणून आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे। या ठिकाणी 2021च्या कालखंडामध्ये 50 कोटी झाडं तत्कालीन वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून लावण्यात आल्याचा दावा त्या ठिकाणी करण्यात आला। आणि खऱ्या अर्थानं त्या संदर्भामध्ये मी ज्यावेळेला शासनाची पत्रव्यवहार केला की आपण त्या ठिकाणी जी 50 कोटी झाडं लावली आहेत त्या झाडांच्या जिवंत झाडांच्या संख्येविषयी मला माहिती मिळावी। खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी झाडं लागलीच नव्हती, त्यामुळे त्यांच्यापुढे एक पेच निर्माण झाला की आपण माहिती द्यायची काय। त्यानंतर या ठिकाणी आपल्या प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख नागपूर या ठिकाणावरून मला त्या तत्कालीन प्रधान मुख्य वन संरक्षक प्रदीप कुमार यांचं एक पत्र आलं की त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही एवढी झाडं लावली आहेत, एवढा काही शेकडो कोटी हजारो कोटी खर्च केला आहे, परंतु त्या ठिकाणी त्यांचं पत्र पाहता 500 ते 600 जंगलांना आगी लागल्या आणि ती झाडं जळून गेली, अशा प्रकारचा अहवाल त्यांनी या ठिकाणी मला दिला। त्यामुळं माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण जर अशा प्रकारे झाडं लावून लाखो कोटी रुपये खर्च करून जर ती जळालेली दाखवून जर ते खर्च वाया जाणार असेल तर आपण अगोदर झाडं जगतील कशी या संदर्भात विचार करावा आणि खऱ्या अर्थानं जंगल तयार अशी विनंती करतो। धन्यवाद।